नमस्कार. आज आपण अशा पदार्थाबद्दल बोलू जो तुमच्या शेतीतील अनेक मोठ्या समस्यांवरचा उपाय आहे. तो म्हणजे बायोचार. बायोचार हा कार्बनने समृद्ध असलेला हलका आणि सच्छिद्र असा नैसर्गिक पदार्थ आहे, जो तुमच्या पिकांचे अवशेष एका खास पद्धतीने म्हणजेच पायरोलिसिस द्वारा जाळून बनवला जातो. आता आपण हे समजून घेऊया की बायोचार आपल्या समस्यांवरचा उपाय कसा आहे. सर्वप्रथम आजच्या बदलत्या हवामानामुळे म्हणजे जसे की कधी पाऊस जास्त पडतो तर कधी कमी, त्यामुळे मातीतील ओलावा कमी होत चाललाय. परंतु बायोचारच्या सच्छिद्र रचनेमुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. याचा अर्थ असा की तुमचे पीक कमी पाण्यातही वाढेल आणि दुष्काळातही माती जास्त काळ ओली राहील. दुसरे म्हणजे जमिनीची सुपीकता सतत कमी होत आहे, परंतु बायोचारच्या वापरामुळे मातीत पोषक तत्वे दीर्घकाळ टिकून राहतात. बायोचार केवळ खतांची कार्यक्षमताच वाढवत नाही, तर सूक्ष्म जीवांसाठी एक आदर्श वातावरण बनून मातीच्या आरोग्यासाठी मदत करतो. बायोचारमुळे मातीची रचना सुधारते आणि मुळांना सहज पसरण्यासाठी जागा मिळते. तिसरे म्हणजे शेती महाग होत आहे, पण उत्पादनही तितकेच मिळत आहे. बायोचारमुळे मातीची सुपीकता कायमची सुधारते, ज्यामुळे तुमचा शेतीचा खर्चही कमी होतो आणि चांगले पीक उत्पादन मिळाल्याने तुमचे उत्पन्नही वाढते. चौथे, पिकाचे अवशेष जाळण्याच्या समस्येमुळे प्रदूषण पसरते, परंतु या अवशेषांचा वापर करूनच बायोचार बनवले जाते, जे बदलत्या हवामानाविरुद्ध उचलले गेलेले एक सकारात्मक पाऊल आहे. गेल्या वर्षी मध्य प्रदेश आणि गुजरातमधील अनेक शेतकऱ्यांनी आमच्याबरोबर बायोचारचा वापर केला आणि त्यांचे उत्पादन 32% आणि पिकाची सरासरी 25% वाढली. चला आपण त्यांच्याकडूनच त्यांचे अनुभव ऐकूया. हम ये हमारा खेत पे ये बता रहा तुमका कि तुम्हारा जो कोयला खाद छे एका से हमको बहुत बढ़िया अच्छा लाभ हुए छे. अरे जो बायोचार डाले तो नहीं ओका में घिटा भी अच्छा लग गया और चुनाई भी आसान हुई रही. पुढील व्हिडिओमध्ये आपण बायोचार कसे वापरू शकतो ते समजून घेऊया. बायोचार बद्दल अधिक माहितीसाठी आमचे YouTube माध्यम हार्टिकल्चर बायोचारला भेट द्या किंवा तुम्हाला भेटण्यासाठी आलेल्या हार्टफुलनेस स्वयंसेवकांशी संपर्क साधा. धन्यवाद.